पुणे परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण प्रकल्पातलं टेनघर, वरसगाव, पानशेत ही धरणं आता 90% अधिक भरली आहेत आणि खबरदारीचा उपाय म्हणून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आता करण्यात येतोय। जलसंपदा विभागानं पुणेकरांना सावधगिरीचाही इशारा दिला आहे। पुणे महापालिकेची प्रभाग रचना आता अंतिम टप्प्यात आली आहे। 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान प्रस्ताव सादर होणार आहे। सध्या सीमा निश्चितीचं हे काम सुरू आहे आणि ही नवीन प्रभाग रचना 2017 मधल्या रचनेमध्ये किती बदल करणार, कोणत्या पक्षाला याचा राजकीय फायदा होणार याबाबतची उत्सुकता त्यामुळे वाढली आहे। पुणे विमानतळ देशामध्ये 9व्या क्रमांकावर आता आलेलं आहे। भारतीय विमानतळ प्राधिकरणानं जाहीर केलेल्या देशातल्या पहिल्या 10 व्यग्र विमानतळाच्या यादीमध्ये पुणे विमानतळ 9व्या क्रमांकावर आहे। नव्या टर्मिनलच्या माध्यमातून प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आल्या आणि या सुविधांमुळे पुणे विमानतळावरून प्रवास हा अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे। पुणे विमानतळावरील उड्डाणांना हडपसरमधल्या डम्पिंग ग्राउंडमुळे बर्ड हिटचा धोका निर्माण झालाय असा दावा करत हे डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे। वडगाव खुर्द ते राजाराम पुलादरम्यान पुराचा धोका टाळण्यासाठी आणि मुठा नदीकाठचा विकास करण्यासाठी पुणे महापालिकेनं 300 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलाय आणि या निधीसाठी आपत्ती व्यवस्थापनातून मंजुरी मिळावी अशी मागणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नगरविकास विभागाकडे केली आहे। या भागामध्ये तटबंदी, सुशोभीकरण, वृक्षारोपण, जॉगिंग ट्रॅक आणि नाल्यांचा विकास करण्यात येणार आहे। इंजवडीमध्ये 23 वर्षाच्या इंजिनियर तरुणानं आत्महत्या केली आहे। इमारतीच्या 7व्या मजल्यावरून उडी मारून त्यानं आपलं जीवन संपवलंय। विशेष म्हणजे या तरुणानं सुसाईड नोटही लिहिली आहे आणि यामध्ये मृत्यूस कोणाला जबाबदार धरू नये असं लिहिलंय। पियुष कवडे असं आत्महत्या केलेल्या या तरुणाचं नाव आहे। नाशिकच्या सटाण्यामध्ये ईडीनं छापेमारी केली आहे। वसई विरार मनपाचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या मालमत्तेवर राज्यभरामध्ये कारवाई सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिकसह सटाण्यातही ईडीनं छापेमारी केली आहे। बागलाण तालुक्यामध्ये अनिल कुमार यांच्या भावाची मालमत्ता आहे। या मालमत्तेची ईडीकडून चौकशी सुरू आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या व्हीआयपी दर्शन पास विरोधातली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे। याचिकाकर्त्याला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। मंदिर प्रशासनाकडून व्हीआयपी दर्शनासाठी 200 रुपये आकारले जातात। लता शिंदे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून व्हीआयपी दर्शन थांबवण्याची मागणी केली होती। ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरांतर्गत आणि शहराच्या वेशीवरच्या बाह्य रिंग रोडसह नवीन 65 रस्त्यांच्या विकासासह 13 नवीन पुलांची आता उभारणी होणार आहे आणि नाशिक महापालिका, MMRDA आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ही उभारणी करण्यात येणार आहे। प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून संयुक्तरित्या बैठका घेत आढावा आणि नियोजन करण्यावर भर दिला जातोय। महिनाभरावर आलेल्या गणेशोत्सवासाठी आता लगबग सुरू झाली आहे। दरम्यान 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी 20 ऑगस्टपूर्वीच परवानगी घ्यावी लागेल अशा सूचना नाशिकमधल्या सार्वजनिक गणेश मंडळांना देण्यात आल्यात। 20 ऑगस्टनंतर आलेले हे सर्व अर्ज फेटाळले जातील असाही इशारा महापालिकेनं दिला आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं नाशिकमधल्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केलाय। नाशिक जिल्ह्याचा 10वीचा निकाल हा 47.86% आणि 12वीचा 42.85% लागलाय। तर नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांचा समावेश आहे। नाशिकमध्ये चायनीज हॉटेलची तोडफोड करत दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या आरोपींना पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत 4 आरोपींना अवघ्या 24 तासात अटक केली आहे। आरोपींनी हॉटेल मालकाकडे 2,000च्या खंडणीची मागणी केलेली होती। मालकांना नकार देताच टोळीनं दुकानाची तोडफोड करून हजारो रुपये लंपास केले होते। संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता 88% झाला, त्यामुळे उद्या धरणामधून पाणी सोडण्यात येणार आहे। यासाठी गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांसोबत बैठक घेण्यात आली।
आणि यामध्ये पाणी सोडण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्यात येणार आहे। संभाजीनगरमधल्या सर्व शाळांतल्या स्कूल बसमध्ये आता सीसीटीव्ही लावणं हे अनिवार्य करावं असे आदेश संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी दिलेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून शाळा तसंच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकांनी नियमावलीचं काटेकोरपणे पालन करावं असे निर्देश दिलेत। निवडणुकीची तयारी करण्यासाठी जादा कालावधी लागणार आहे आणि यासाठी निवडणूक आयोग सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्टात मुदतवाढीसाठी अंतरिम अर्ज दाखल करणार आहे। संभाजीनगरमध्ये निवडणूक आयोगानं आढावा बैठक घेतली। यामध्ये सर्व निवडणुका या टप्प्याटप्प्यानं घेण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर ते हर्सुल टी पॉइंट ते सावंगी मनपा हद्दीपर्यंत 60 मीटर रुंद रस्त्यासाठी बाधित होणारी धार्मिक स्थळं, कब्रस्तान, महापुरुषांचे पुतळे 7 दिवसांमध्ये स्वतःहून हटवावेत अशी नोटीस संभाजीनगर मनपानं बजावली। महापालिकेनं गेल्या आठवड्यामध्ये या रस्त्याचं मार्किंग केलेलं आहे।